हॅलो डिअर स्टुडंट्स, हाव आर यू. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल्स. याच्या आधीच्या टॉपिकमध्ये ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझममध्ये आपण काय बघितलं होतं, ॲटॉमिक लेवलवर मॅग्नेटिक फील्ड कशी क्रिएट होत असते ते बघितलं होतं. म्हणजे ते ॲटमचं स्ट्रक्चर कन्सिडर केलं होतं. कसं, त्यामध्ये सेंट्रलला न्यूक्लियस दॅट इज प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. त्याच्यानंतर काय आहे, याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स दाखवले ते. याच्यामध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये काय असणार आहे, इलेक्ट्रॉन्स असणार आहे. ठीक आहे. आता ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन्स पेअरमध्ये असेल, कधी पेअरमध्ये असेल इलेक्ट्रॉन्स, ज्यावेळेस पेअरमध्ये असेल त्यावेळेस त्यांचा नेट मॅग्नेटिक मोमेंट जे असतो, काय नेट मॅग्नेटिक मोमेंट ते किती असतो, 0 असतो. पेअरमध्ये त्याचं जे नेट मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे, मॅग्नेटिक मोमेंट काय असतो ते आपण बघितलं आहे. तर ज्यावेळेस हे इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहे ते पेअरमध्ये असेल, तर त्यावेळेस ते पूर्ण जे मटेरियल असेल ना, मटेरियलचं जर आपण नेट मॅग्नेटिक मोमेंट जर घेतलं तर ते नेट मॅग्नेटिक मोमेंट किती येत असतो, 0 येत असतो. ठीक आहे. बट जर ते इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असेल, काय असेल, अनपेअर्ड असेल, म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन असेल, म्हणजे त्याला पेअरिंग नसेल, सिंगल एक ऑडमध्ये नंबर्स असेल फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रॉन्सचे, तर त्यावेळेस त्यांचा नेट मॅग्नेटिक मोमेंट कशाचा, पूर्ण मटेरियलचा. समजते कसं, फॉर एक्झाम्पल हा चॉक मी कन्सिडर केलं, याच्यामध्ये मिलियन्स ऑफ ॲटम्स आहे. ठीक आहे. त्यामध्ये मी काय केलं, प्रत्येक ॲटमचं जे मॅग्नेटिक मोमेंट आहे, प्रत्येक ॲटमचं जे मॅग्नेटिक मोमेंट आहे ते कॅल्क्युलेट केलं. ते कॅल्क्युलेट करत असताना याच्यामध्ये सगळे जेवढे पण आहे इलेक्ट्रॉन्स ते पेअरमध्ये आहे. जेवढे पण जेवढे पण ॲटममधले इलेक्ट्रॉन्स आहे ते पेअरमध्ये आहे. तर त्यांचा नेट मॅग्नेटिक मोमेंट, हे पूर्ण चॉकचा नेट मॅग्नेटिक मोमेंट किती येणार आहे, 0. बट त्यामधले इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड असेल, सिंगल इलेक्ट्रॉन असेल आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये, तर त्यावेळेस त्यांचं अनपेअर्ड या केसमध्ये नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 नसतो, नॉन झिरो व्हॅल्यू असते, काहीतरी व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि जर ते नॉन झिरो असेल तर तो जे मटेरियल असणार आहे तो मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तिथे दाखवणार आहे. ठीक आहे. तर हे आपण बघितलं आहे. तर आपल्याला हे जे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असते मटेरियलची, तर ते अकॉर्डिंग टू मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, कशाचे अकॉर्डिंग, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. लास्ट लेक्चरमध्ये बघितलंय आपण कशाला का म्हणतो आपण, काय, त्यासाठी आपण हा सिम्बॉल यूज केला होता, काय एक्स सारखं जे सिम्बॉल आहे ते यूज केलं होतं. ठीक आहे. तर ज्यावेळेस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे काय, द रिस्पॉन्स ऑफ मटेरियल टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे हा चॉक जर मी एखादी मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय रे, इथे एक मॅग्नेट आहे, इथे एक मॅग्नेट आहे, दोघांच्या मध्ये एक प्रकारची काय झाली, तिथे मॅग्नेटिक फील्ड आली. तर त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये मी हा चॉक असं ठेवून दिलं, तर त्यावेळेस हा चॉक काय करणार, त्याला रिस्पॉन्स देणार आहे काहीतरी, एकतर तो अट्रॅक्ट होणार आहे किंवा रिपेल होणार आहे, त्यामधलं मॅग्नेटिक मोमेंट जे असणार आहे ते चेंज होणार आहे. तर हे जे रिस्पॉन्स असतो ते काय असतो, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी असते. ठीक आहे. तर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचे अकॉर्डिंग जे मटेरियल्स असतात, कोणते पण वर्ल्डमधले जेवढे पण मटेरियल्स आहे त्याला आपण 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करू शकतो. ठीक आहे. तर त्यामध्ये फर्स्ट आहे डायमॅग्नेटिक मटेरियल्स. फर्स्ट कोणते मटेरियल येणार आहे, डायमॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे याच्यामध्ये, द सेकंड वन इज पॅरामॅग्नेटिक मटेरियल. कोणतं आहे, पॅरामॅग्नेटिक मटेरियल. ठीक आहे. आणि थर्ड आहे लास्ट याच्यामध्ये फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे. म्हणजे काय, आता मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीच्या अकॉर्डिंग, म्हणजे तो मटेरियल जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर त्याचा रिस्पॉन्स कसा असणार आहे, त्याची काहीतरी व्हॅल्यू काय असणार आहे, त्याच्यावरून आपण त्याला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करू शकतो. ठीक आहे. फर्स्ट आहे डायमॅग्नेटिक मटेरियल. आज आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे, डायमॅग्नेटिक मटेरियल, त्याचं जे बेसिक आहे ते आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आता डायमॅग्नेटिक मटेरियल जे असतो
त्याच्यामध्ये हे जे काय असतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, ते कायची व्हॅल्यू निगेटिव्ह असते. कशी असते? निगेटिव्ह असते. ठीक आहे, म्हणजे ते जे व्हॅल्यू येणार आहे कायची व्हॅल्यू ते निगेटिव्हमध्ये असणार आहे. निगेटिव्हमध्ये आहे म्हणजे तर जर आपण डायमॅग्नेटिक मटेरियल एखाद्या मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर तो काय करणार आहे? त्याला रिपेल करणार आहे. तो मटेरियल मॅग्नेटिक फील्डला अपोज करणार आहे, रिपेल करणार आहे निगेटिव्ह साईन आला म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक मटेरियलमध्ये हे जे काय असतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ते पॉझिटिव्ह असतो. कसा असतो? पॉझिटिव्ह बट स्मॉल. पॉझिटिव्ह बट स्मॉल असतो. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते म्हणजे तो मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर तो अट्रॅक्ट करणार आहे, मॅग्नेटकडे तो अट्रॅक्ट होणार आहे. बट कसं होणार आहे? स्लोली अट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल. हे जे मटेरियल्स असतात याची जी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आहे ती पॉझिटिव्ह असते. कशा असते? पॉझिटिव्ह म्हणजे तो अट्रॅक्ट होणार आहे. मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर तो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणार आहे. बट त्याची व्हॅल्यू कशी असते? लार्ज असते. व्हॅल्यू कशी असते? लार्ज असते. म्हणजे जे सगळ्यात मॅग्नेट आहे, मॅग्नेटजवळ आपण एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं तर ते काय करणार? लगेच तो अट्रॅक्ट होऊन जाणार त्याच्याकडे, मॅग्नेटकडे. तर तो ती टाईपचे जे मटेरियल असतात ते असतात फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. ठीक आहे, हे क्लासिफिकेशन कशाचे अकॉर्डिंग केलं आपण? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीचे. म्हणजे तो काही डायमॅग्नेटिक काय करणार आहे? वीकली त्याला रिपेल करणार आहे मॅग्नेट लगेच तो. म्हणजे काय आपण डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे तुम्ही असं समजू नका का इथे मॅग्नेट आहे त्याच्यानंतर मी इथे डायमॅग्नेटिक मटेरियल ठेवलं तर तो डायरेक्टली त्याला रिपेल करणार आहे, असं नाही होणार. स्लोली त्याच्यामध्ये रिपेल करणार आहे त्याला. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅरामॅग्नेटिक पण काय अट्रॅक्ट करणार आहे बट तो कसं? स्लोली अट्रॅक्ट करणार आहे. आणि फेरोमॅग्नेटिक म्हणजे कसं? लगेच तिथे अट्रॅक्शन होणार आहे. ठीक आहे, तर असं आपण त्याला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाईड करतो. तर आपल्याला याच्यामधलं फर्स्ट बघायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये, तो आहे डायमॅग्नेटिक मटेरियल्स और डायमॅग्नेटिझम. म्हणजे ज्या मटेरियल्समध्ये आपल्याला हा डायमॅग्नेटिझम हा फिनॉमिनॉन बघायला भेटतो त्या मटेरियल आपण डायमॅग्नेटिक म्हणतो. आणि हे जे फिनॉमिनॉन असतो याला डायमॅग्नेटिझम म्हणतात. काय म्हणतात? डायमॅग्नेटिझम. ठीक आहे, तर डायमॅग्नेटिझमचं जे मेन आहे, बेसिक आहे ते कसं? ॲटॉमिक लेवलवरच आहे. ॲटॉमिक लेवलवर कसं? फॉर एक्झाम्पल आपण तेच ॲटॉमिक स्ट्रक्चर इथे कन्सिडर करू. कोणतं? सेंट्रल पार्ट प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स, दॅट इज न्यूक्लियस असणार आहे. ठीक आहे, याच्या अराउंड काय करणार आहे? असं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करणार आहे. ठीक आहे, आता रिव्हॉल्व करत असताना फॉर एक्झाम्पल हा जे इलेक्ट्रॉन आहे तो ह्या डायरेक्शन मी असं रिव्हॉल्व करतो ह्या डायरेक्शनमध्ये. ओके, तर ज्यावेळेस इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करणार आहे तर त्यावेळेस याच्यामध्ये ते जे लूप फॉर्म होतं आहे, एक प्रकारचा लूप फॉर्म होतं आहे. हे जे ऑर्बिट आहे हे काय असणार आहे? लूप असणार आहे एक. आणि त्या लूपमध्ये जर इलेक्ट्रॉन फ्लो होत असेल, तिथे ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्यावेळेस तिथे करंट प्रोड्यूस होणार आहे. करंटची डायरेक्शन कशी असेल? याला अपोजिट. म्हणजे हा या डायरेक्शनमध्ये आहे तर करंट काय असणार आहे? याचे अपोजिट डायरेक्शनमध्ये. हा जे करंट असणार आहे तो असणार आहे लूप करंट. कोणतं करंट असणार आहे? लूप करंट. ठीक आहे, आता मी जर हे सिंगल इलेक्ट्रॉन असेल, सिंगल इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल तर त्यावेळेस याच्यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे. काय असणार आहे? मॅग्नेटिक मोमेंट. आता ज्यावेळेस मी याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय केलं मी? याला इथे एक नॉर्थ पोल आहे असं एक मॅग्नेट घेतलं, इथे साऊथ पोल असणार आहे एक मॅग्नेट घेतलं. ठीक आहे, मी याला काय केलं? दोन्ही साईडला इथे एक नॉर्थ आणि इथे साऊथ असं ठेवून दिलं. ते इथे काय झालं? एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे? असे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स याच्यामधून पास होणार आहे. ठीक आहे, तर आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा टॉपिक बघितला आहे, चॅप्टर बघितला आहे. ठीक आहे, त्यामध्ये काय सांगितलं आहे आपण का जर एखाद्या कंडक्टरमधून करंट फ्लो होत असेल, कंडक्टरमधून करंट फ्लो होत असेल तर त्या करंटमुळे काय होणार आहे? एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. बरोबर, हे कधी होणार आहे? ज्यावेळेस करंट फ्लो होणार आहे. बट याचा अपोजिट पण ट्रू असतो.
म्हणजे जर एखादी चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड आहे, काय आहे, एखादी मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर सॉरी एक कंडक्टर आहे, तो कंडक्टरमध्ये मॅग्नेटिक फील्ड आपण जर दिली तर त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो, म्हणजे अपोजिट पण होत असतो. म्हणजे जसं करंट फ्लो झालं तर त्याच्यामुळं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे, तसंच मॅग्नेटिक फील्डमुळं करंट पण प्रोड्यूस होत असतो. ठीक आहे, हे असतो लेन्झ लॉच्या अकॉर्डिंग. ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे तर याच्यामध्ये एक प्रकारचा करंट प्रोड्यूस होणार आहे आणि तो असतो इंड्यूस्ड करंट. कोणता असतो ते? इंड्यूस्ड करंट. दोन्ही करंट समजले. ज्यावेळेस ते इलेक्ट्रॉन असं फ्लो होणार आहे त्याच्यामुळे जे करंट असणार आहे तो असणार आहे लूप करंट. ओके, त्याच्यानंतर हे जे करंट फ्लो होत आहे ते, आणि ते जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर ते मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केल्यानंतर त्याच्यामुळं एक मॅग्नेटिक फील्डमुळं एक करंट प्रोड्यूस होणार आहे आणि तो करंट असणार आहे इंड्यूस्ड करंट. ठीक आहे, हे जे इंड्यूस्ड करंट असतो ते आपण ज्यावेळेस पुढचं चॅप्टर सुरू करू, नवीन चॅप्टर, तर त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये घेणार आहे. फक्त आता इथे लक्षात काय ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण त्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे त्यावेळेस एक प्रकारचा करंट प्रोड्यूस होणार आहे, इंड्यूस्ड करंट. ओके, तर ते जे इंड्यूस्ड करंट असतो त्याची डायरेक्शन कोणती असते? द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज सच दॅट इट अपोजेस द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आता इथे काय करणार आहे, फॉर एक्झाम्पल इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन ही आहे, आय स्मॉल आय म्हणू आपण त्याला, इंड्यूस्ड करंट. आता ह्या इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन कशावरून ठरवायची आहे का? याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे, कशामुळं? इंड्यूस्ड करंटमुळं. द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द इंड्यूस्ड करंट इज अपोजिट टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे याची डायरेक्शन, फॉर एक्झाम्पल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही असेल तर हे जे इंड्यूस्ड करंटमुळं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे हे या डायरेक्शनमध्ये पाहिजे. ठीक आहे, तरच हे काय असणार आहे, याची डायरेक्शन इथे असणार आहे. समजतंय का? परत एकदा सांगतो इथे, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट इज सच दॅट द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय द इंड्यूस्ड करंट इज अपोजिट टू द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. इंड्यूस्ड करंटमुळं जी मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे ती आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दोन्ही पण काय पाहिजे? अपोजिट डायरेक्शनमध्ये पाहिजे. ठीक आहे, तर ती असणार आहे इंड्यूस्ड करंटची डायरेक्शन. ठीक आहे, तर आता याच्यामध्ये आपल्याला दोन केसेस बघायला भेटतात. जर लूप करंट अँड इंड्यूस्ड करंट दोन्ही जर सेम डायरेक्शनमध्ये असेल, कोणते कोणते? लूप करंट अँड इंड्यूस्ड करंट आर इन सेम डायरेक्शन. ज्यावेळेस दोघांची डायरेक्शन सेम असेल त्यावेळेस काय होणार आहे? दोन डायरेक्शन सेम आहे म्हणजे करंट तिथे ॲड होणार का सबट्रॅक्ट होणार? तिथे करंटची ॲडिशन होणार. बरोबर, जर तिथे करंट ॲड झालं तर ते मॅग्नेटिक फील्ड पण कशी असणार आहे? करंट ॲड झालं तर करंट इन्क्रीज होणार, करंट इन्क्रीज झालं तर मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, तर या केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड कशी होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस. मॅग्नेटिक फील्ड म्हणा किंवा मॅग्नेटिक मोमेंट म्हणा त्याला. ठीक आहे, सेम आहे. त्याच्यानंतर सेकंड केस आहे याच्यामध्ये, जर लूप करंट अँड इंड्यूस्ड करंट आर इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे हीच केस बघा, याच्यामध्ये कसं आहे? इंड्यूस्ड करंट क्लॉकवाईज आहे आणि लूप करंट अँटी क्लॉकवाईज आहे. दोन्ही जर या केसमध्ये काय होणार आहे? दोघं करंटची डायरेक्शन अपोजिट आहे, तिथं काय होणार आहे? सबट्रॅक्शन होणार आहे, करंटची सबट्रॅक्शन होणार आहे. जे लार्ज करंटमधून स्मॉल करंट जे आहे ते सबट्रॅक्ट होऊन जाणार आणि जे करंट असणार आहे ते कसं होणार आहे? करंट डिक्रीज होऊन जाणार. नेट करंट काय होणार? तिथे डिक्रीज होणार. नेट करंट डिक्रीज झालं तिथे मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ठीक आहे, तर हे असतो त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायमॅग्नेटिक मटेरियल असेल तर त्या केसमध्ये अशी सिच्युएशन असते. म्हणजे ते काय होणार आहे? तिथे नेट मॅग्नेटिक मोमेंट नियरली झिरो असतो.
ठीक आहे. आणि तिथे जर पेअरमध्ये इलेक्ट्रॉन्स असेल तर त्या पेअरमधलं इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं तिथे नेट करंट कमी रिड्यूस होऊन जातो आणि रिड्यूस झाल्यानंतर त्यांची जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती मॅग्नेटिक फील्ड पण काय होऊन जाते, रिड्यूस होऊन जाते. ठीक आहे. तर हे असतं त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिझमचा जे बेसिक आहे ॲटॉमिक लेवलवर ते काय होत असतो ते आपण बघितलं इथे. परत एकदा शॉर्टमध्ये तुम्हाला समरी सांगतो. ज्यावेळेस आपण ॲटम कन्सिडर करतो, सेंट्रल पार्ट न्यूक्लियस, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो झाल्यानंतर जे करंट असणार आहे ते करंट असतो लूप करंट. ओके. ज्यावेळेस आपण हा ॲटम एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे तर त्यावेळेस काय होणार आहे, ही मॅग्नेटिक फील्डमुळं इथे हे जे करंट लूप आहे दोघांचा इंटरॅक्शन होणार आणि तिथे एक प्रकारचा करंट प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्डमुळं एक करंट प्रोड्यूस होणार आहे आणि तो करंट असतो इंड्यूस्ड करंट. ठीक आहे. इंड्यूस्ड करंट. आता म्हणजे याच्यामध्ये दोन करंट आले, लूप करंट अँड इंड्यूस्ड करंट. दोघांची डायरेक्शन सेम असेल तर करंट जे असणार आहे ते ॲडिशन होणार, नेट करंट इन्क्रीज होणार. करंट इन्क्रीज झालं तर मॅग्नेटिक फील्ड पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार. त्याच्यानंतर इथे दोघांची डायरेक्शन अपोजिट असेल तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, करंटची सबट्रॅक्शन होणार. त्याच्यामुळे काय होणार आहे, नेट करंट रिड्यूस होणार. नेट करंट रिड्यूस झालं तर त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते पण काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल्स. आता प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक मटेरियल्समध्ये फर्स्ट प्रॉपर्टी आहे नंबर 1, ऑल मटेरियल्स possesses डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे जेवढे पण मटेरियल्स आहे, म्हणजे आता जर हे सोडून द्या, आता हे याच्यामध्ये फक्त डायमॅग्नेटिक मटेरियल्सचं जर आपण एक्झाम्पल बघितले तर त्यामध्ये गोल्ड, सिलिकॉन, ग्लास, कॉपर, वूड, प्लॅस्टिक हे सगळे काय आहे, डायमॅग्नेटिक मटेरियल आहे. म्हणजे जर या टाईपचे जर मटेरियल्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर ते वीकली रिपेल होणार आहे, मॅग्नेटिक फील्डपासून रिपेल होणार आहे. आता ही जी प्रॉपर्टी आहे ही काय सांगते, ऑल मटेरियल्स पजेसेस डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी. म्हणजे जेवढे पण मटेरियल्स आहे ते डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी पजेस करतात, त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी असते. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आता तुम्ही तर म्हणणार का काही जर मटेरियल घेतले तर ते मॅग्नेटला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात, तर त्याच्यामध्ये कसं बघायला भेटणार, तर काही मटेरियल्समध्ये हे स्मॉल अमाऊंटमध्ये असतात, डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी स्मॉल अमाऊंटमध्ये असतात आणि काही मटेरियल्समध्ये ते लार्ज अमाऊंटमध्ये प्युअरली डायमॅग्नेटिक असतात ते. ठीक आहे. सगळ्यांमध्ये असतात पण काहीमध्ये कमी असतात, काहीमध्ये जास्त असतात. ठीक आहे. ही झाली त्याची फर्स्ट प्रॉपर्टी. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे का जर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण एखादा डायमॅग्नेटिक मटेरियल प्लेस केलं, सेकंड प्रॉपर्टी काय आहे का इथे एक मटेरियल घेतलं, हा मटेरियल कोणता आहे, डायमॅग्नेटिक मटेरियल आहे आणि त्याला मी काय केलं, एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला, असं प्लेस केलेलं आहे असं कन्सिडर करा. ओके. ही युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर याच्यामध्ये काय होणार आहे का आपण आता ॲटॉमिक लेवलवर काय होतं त्याच्यामध्ये कसं रिपेल होतं, जे इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड आहे, इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कोणती, जे इंड्यूस्ड करंट आहे त्याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ती असणार आहे इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड. तर ज्यावेळेस हा मटेरियल मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे तर त्याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे. कोणती, इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आणि त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, याचे अपोजिट असणार आहे. या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल तर इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याचे याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे. बरोबर. तर इथे डायरेक्शन अपोजिट आहे तर हे काय करणार आहे, मॅग्नेटिक लाईन्स जे असणार आहे त्याला काय करणार आहे, ते रिपेल करणार आहे. म्हणून याच्यामधून जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे ते पास होणार का, ते पास होणार नाही. म्हणजे हे काय होणार आहे, असं याच्या वरून जाणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात ते काय असणार आहे, कमी असणार आहे, असेल पण स्मॉल अमाऊंटमध्ये असेल. आणि याच्या आउटसाईड जे असेल ते मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे ते जास्त असणार आहे, पण जे इंटेरियर पार्ट असणार आहे मटेरियलचं तिथे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कमी असणार आहे. ही त्याची सेकंड प्रॉपर्टी. त्याच्यानंतर थर्ड आहे
का जर मी याला डायमॅग्नेटिक मटेरियल आहे त्याला मी नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केला. नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे कसं, इथे फॉर एक्झाम्पल मॅग्नेटचा वीकर पार्ट आहे, त्याच्यानंतर इथे मॅग्नेटचा स्ट्रॉंगर पार्ट आहे. म्हणजे काय होतं, इथे मी एक छोटं मॅग्नेट लावलं, इथे एक मोठं मॅग्नेट लावलं थोडक्यात असं, आणि त्याच्यामध्ये दोघांच्या मध्ये मी एक डायमॅग्नेटिक मटेरियल असं ठेवून दिलं. तर हे काय होणार आहे, स्ट्रॉंगर पार्ट करून विकर पार्टकडे ते अट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे कसं जाणार, हे जे मटेरियल असणार आहे ते कुठं मूव्ह होणार, स्ट्रॉंगर पार्टपासून. हा जे मटेरियल फॉर एक्झाम्पल इथे असेल, स्ट्रॉंगर पार्टकडे असेल, तर ते कुठं जाणार आहे, विकर पार्टकडे जाणार आहे. When the diamagnetic material is placed in non-uniform magnetic field, it moves from stronger part to the weaker part of the magnetic field. ठीक आहे, ही झाली त्याची प्रॉपर्टी. त्याच्यानंतर 4th नंबरची आहे का जर मी डायमॅग्नेटिक मटेरियल आहे ते लिक्विडच्या फॉर्ममध्ये आहे आणि मी त्याला एक यू ट्यूबमध्ये ठेवलं. यू ट्यूब म्हणजे कोणतं, यू शेपची ट्यूब. म्हणजे थोडक्यात जे टेस्ट ट्यूब असते ना, टेस्ट ट्यूबला आपण असं गोल फिरून घेतलं, दोन्ही साईडला असं फिरून घेतलं, तर हे झाली यू ट्यूब. ठीक आहे, यू ट्यूब. ज्याच्यावर व्हिडिओ बघताय ते यूट्यूब नाही, यूट्यूब. ठीक आहे, तर हे जे यूट्यूब असणार आहे याच्यामध्ये जर मी डायमॅग्नेटिक मटेरियल असं ठेवून दिलं, असं काय केलेलं आहे, याच्यामध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, असं डायमॅग्नेटिक मटेरियल आहे. आणि मी काय केलं, याच्या एक पार्टवर फक्त एक एंड जे असणार आहे यूट्यूबचा त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली. म्हणजे इथे मी काय केलं, अशी मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली. इथे नॉर्थ पोल, इथे साऊथ पोल, अशी मॅग्नेटिक फील्ड प्लेस केली, अप्लाय केली. तर काय होणार आहे, हे जे पार्ट असणार आहे ते खाली जाणार आहे आणि हा जे लिक्विड आहे हे काय होणार आहे, अपोजिट एंडला वर जाणार आहे, असं ते वर जाणार. ठीक आहे, म्हणजे इथं जे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तेवढे पार्टमध्ये तो पार्ट काय झालं, खाली गेलं, आणि तो खाली गेलेला पार्ट कुठं आलं, जिथे मॅग्नेटिक फील्ड अप्लाय नाही केलेली आहे त्याच्या वर गेला तो. ठीक आहे, ही झाली त्याची नेक्स्ट ही एक प्रॉपर्टी आहे. यूट्यूबमध्ये जर आपण लिक्विड फिल केलेलं आहे त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल आहे, त्याला मी एक पार्टला जर मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर तिथे काय होणार आहे, जे पार्ट असणार आहे तिथे लिक्विड असणार आहे ते काय होणार आहे, खाली जाणार आहे. तो पार्ट काय होणार आहे, खाली जाणार आहे, आणि जे दुसरं ऑपोजिट एंड असणार आहे ते वर जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लास्ट प्रॉपर्टी याच्यामध्ये का जर मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बघितली आपण याच्यामध्ये, नंबर 5ची प्रॉपर्टी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. कायची व्हॅल्यू, डायमॅग्नेटिक मटेरियलसाठी ती व्हॅल्यू असते 10⁻⁻³ to -10⁻⁵. ही त्याची रेंज आहे. फॉर डायमॅग्नेटिक मटेरियल्स द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज फ्रॉम -10⁻³ to -10⁻⁵. एवढी व्हॅल्यू असते त्याची. ठीक आहे, युनिटलेस आहे. हा जे काय आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, हा युनिटलेस आहे, फक्त याचा मॅग्नेट्यूड असतो, त्याचा युनिट नसतो. ठीक आहे, तर हे झाले त्याचे काही प्रॉपर्टीज. म्हणजे 1 by 1 तुम्हाला सांगतो का जेवढे पण मटेरियल्स आहे त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी असते, पण काही केसमध्ये ते आपल्याला कमी बघायला भेटते, काही केसमध्ये जास्त असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिक मटेरियल प्लेस केलं तर त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे तर ती काय होणार आहे, जे मटेरियल आहे त्याच्या बाहेरून निघून जाणार. ठीक आहे, त्याच्यामध्ये जाणार आहे का, त्याच्यामधून पास होणार का, नाही, पास होतील पण ते स्मॉल अमाऊंटमध्ये. ठीक आहे, ते कशामुळे होत आहे, इथे इंड्यूस मॅग्नेटिक फील्ड आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड दोन्ही एकमेकांना अपोज करतात म्हणून. त्याच्यानंतर जर आपण नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतला तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तो जे मटेरियल असणार आहे तो स्ट्रॉंगर पार्टपासून तर विकर पार्टकडे ते मूव्ह होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर यू शेपमध्ये एखादी ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपण डायमॅग्नेटिक मटेरियल घेतलं लिक्विडच्या फॉर्ममध्ये आणि एक एंडला आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर तो पार्ट खाली जाणार आहे आणि त्याचा अपोजिट पार्ट जे असणार आहे ते वर जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट आहे नंबर 5ची, त्याची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत असते त्याची रेंज दिलेली आहे. ठीक आहे, निगेटिव्हमध्ये व्हॅल्यू असते आणि ती कशी असते, स्मॉल असते. 10⁻³ म्हणजे 0.001. त्याच्यानंतर 10⁻⁵ म्हणजे काय, 0.000 असे 1च्या आधी 5 zeros त्याच्यानंतर 1.
ठीक आहे, एवढी कमी त्याची व्हॅल्यू असते. ठीक आहे, तर हा झाला त्याच्यामध्ये डायमॅग्नेटिझमचा पार्ट. त्याच्यानंतरचं जे पार्ट आहे कोणतं, पॅरामॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिझम, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे, तर आजच्यासाठी फक्त एवढंच, बाकीचं आपण पुढे घेऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच.